तुळजापूरमधून बातमी येते सैनिक शाळेमध्ये रॅगिंगची घटना घडल्याचं समोर येते। 11वीत शिकणाऱ्या 5 अल्पवयीन मुलांसह प्राचार्यांवर गुन्हा दाखल झालाय। काय नेमकं घडलेलं आहे, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी। राहुल, ही नेमकी कधीची घटना आहे, किती दिवस रॅगिंग सुरू होतं आणि आताचे कसे पावलं टाकण्यात येतात या संदर्भात? अश्विन, तुळजाभवानी मंदिराचे जे ट्रस्ट आहे, ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत, त्या ट्रस्टच्या मार्फत हे सैनिक स्कूल चालवलं जातं। या सैनिक स्कूलमध्ये 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावरती गेल्या 1 महिन्याभरापासून रॅगिंग सुरू होती। अक्षरशः अनैसर्गिक संभोग सुद्धा करायला लावला गेला, अशा पद्धतीची ती तक्रार होती। आणि ही तक्रार प्राचार्याकडे आल्यानंतर सुद्धा त्यांनी पुरेशी दखल घेतली नाही। त्यांचं काम होतं की ते पोलिसांना त्यांनी इन्फॉर्म करायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही। म्हणून मग पोलिसांनी 5 विद्यार्थी आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत प्राचार्यांनाही अटक केलेली आहे। प्राचार्यांना काल तुळजापूर पोलिसांच्या न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 3 दिवसाची कोठडी दिली आहे। परंतु त्यातून वेगळंच प्रकरण असं समोर येतं की हा जो मंदिर ट्रस्टचा जो कारभार आहे तो महसूल विभागातर्फे चालवला जातो। त्यामुळे महसूलचे मोठ्या पदावरचे अधिकारी सुद्धा आता पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेले आहेत, कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या ट्रस्ट अंतर्गत असलेल्या प्राचार्यांना अटक झाल्यामुळे महसूल विभागात सुद्धा आता खळबळ उडालेली आहे। अश्विन, राहुल, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू।